राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विधिमंडळातील अधिवेशनात राज्य शासनाने घेतलेल्या लोककल्याणकारी निर्णयांची माहिती दिली। राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर झाली आहे। 2 लाखापर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलंय। शिवाय नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे। शेतकरी कर्जमाफी बरोबरच कृषी पंपांची 48,000 कोटी रुपयांची वीज बिलाची थकबाकी माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय, अशी माहिती नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली। राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे। त्यातून 56 लाख शेतकऱ्यांचं 37,000 कोटी रुपयांचं कर्ज माफ होणार आहे। शिवाय 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपाची 48,000 कोटी रुपयांची वीज बिलाची रक्कम माफ करण्यात आली आहे, अशी माहिती उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली। ठाकरे सरकारच्या काळात जाहीर झालेल्या कर्जमाफी योजनेत 2 लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळत नव्हता। मात्र नव्या योजनेत 2 लाखांपेक्षा अधिक थकबाकी असली तरीही 2 लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे। 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनी एकरकमी कर्जफेड केल्यास या योजनेचा लाभ मिळणार आहे। राज्यात कोणत्याही निवडणुका नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याचं नामदार पाटील यांनी सांगितलं। राजकारणामध्ये खूप प्रश्न पेंडिंग ठेवत निवडणुका आल्यानंतर त्यातली सोल्युशन्स, त्यातले उपाय, त्यातली राहत, त्यातला रिलीफ देण्याची पद्धत आहे। पण माननीय देवेंद्रजी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा सातत्याने प्रयत्न प्रत्येक गोष्ट राजकारणाशी जोडण्याचा नाही। त्यामुळेच 2-3 वर्ष अजून कर्जमाफी लांबली तर शेतकऱ्याचं जगणं असह्य होईल, असं लक्षात घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि त्याच्याबरोबरीने 48,000 कोटीची वीजबिल थकबाकीची माफी, हे 2 मोठे निर्णय एका वेळेला घेतले। केंद्र आणि राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती नामदार पाटील यांनी दिली। शेतीपूरक उद्योग वाढवण्यावर सरकारचा भर आहे। महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक मंजूर केलंय, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं। पत्रकार परिषदेला आमदार अमल महाडिक, भाजपचे प्रदेश सरचिटणीस महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे उपस्थित होते।